तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये. एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचे क्वेश्चन पेपर आहे 2014चं MPSC लिपिक टंकलेखकचं. हा क्वेश्चन पेपर या ठिकाणी घेण्यामागचा एक उद्देश आहे मित्रांनो. जसं की तुम्ही बघता सरळ सेवेच्या बऱ्याचशा एक्झाम्स कुणाकडे गेलेल्या आहेत, MPSCकडे गेलेल्या आहेत, जसं की तलाठी वगैरे. तर तलाठी किंवा सरळ सेवेच्या ज्या काही एक्झाम्स MPSCकडे गेलेल्या आहेत मित्रांनो, त्यासाठी प्री आणि मेन्स पेक्षा एकच एक्झाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. त्यामुळे हा जो 2014चा पेपर झालेला होता लिपिक टंकलेखकचा, यासाठी फक्त एकच एक्झाम झालेली होती आणि त्यावेळेस फक्त लिपिक टंकलेखकसाठी एकच एक्झाम होत होती आणि ती म्हणजे 200 प्रश्नाची आणि 400 गुण असलेली. आणि हाच पॅटर्न तलाठीमध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. त्यामुळे हा क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आणि या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी 200 प्रश्नाचं कॅटेगराईज कसं केलं आहे ते बघून घ्या. मराठी ग्रामर यावर 50 क्वेश्चन विचारले आहेत, इंग्रजीवर 30 क्वेश्चन, त्यानंतर सामान्य ज्ञानवर 40 प्रश्न, त्यानंतर बुद्धिमापन चाचणीवर 40 आणि गणितावर अंकगणितावर 40 असे 200 क्वेश्चन होते मित्रांनो. तर या पॅटर्नचा किंवा 50-50 वाल्या पॅटर्नचा जास्तीत जास्त सराव सुरू ठेवा मित्रांनो. आगामी सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स MPSC घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल. चला तर आपण बघू आता पहिल्या क्वेश्चनकडे. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. तर बघा, इंग्लिश ग्रामरचा पहिला क्वेश्चन. 4 ऑप्शनपैकी एक अल्टरनेटिव्ह तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये भरून सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. तर सेंटेन्सचा पहिला भाग बघा, ही मस्ट ॲपॉलजाइज. ॲपॉलजाइज म्हणजे काय होतं मित्रांनो, माफी मागणे. म्हणजे त्याने माफी मागायलाच पाहिजे असं ओव्हरऑल मिनिंग निघेल. मिनिंग काय निघेल, माफी मागायलाच पाहिजे. ओके, पाहिजे. त्यानंतर आपल्याला आता 4 ऑप्शन्सपैकी मिनिंग जोडून बघूया. तर मिनिंग जोडण्यापूर्वी आपण या ठिकाणी जे कंजक्शन्स आले आहेत त्या कंजक्शनची मिनिंग काय निघते ते बघू. तर सो दॅट म्हणजे काय होतं मित्रांनो, जेणेकरून किंवा म्हणून. ओके, म्हणून. त्यानंतर एट आहे, या एटची मिनिंग काय निघतं, तरीही. ओके, तरीही. त्यानंतर ऑरची मिनिंग काय निघेल मित्रांनो, किंवा. ओके, किंवा आपण याला म्हणू शकतो नाही तर. ओके, नाही तर. त्यानंतर अनलेस या ठिकाणी आलेला आहे, अनलेस आणि विल आलेला आहे मित्रांनो. असा स्ट्रक्चर इंग्लिश ग्रामरमध्ये नाही, त्यामुळे या ठिकाणी हा ऑप्शन चुकीचा ठरेल. अनलेस सोबत विल कधीही येत नाही मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. हा ऑप्शन तुमचं कटेल. ओके, आता बघा आपण पूर्ण मिनिंग काढून बघू. ओके, त्याने माफी मागायलाच पाहिजे म्हणून त्याला शिक्षा व्हावी असं मिनिंग निघेल का मित्रांनो, अशी मिनिंग निघणार नाही. त्यानंतर दुसरा बघा, त्याने माफी मागायलाच पाहिजे तरीही त्याला शिक्षा होईल. तरीही त्याला शिक्षा होईल मित्रांनो, माफी पण मागेल आणि शिक्षा पण होईल का, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा, त्याने माफी मागायला पाहिजे किंवा त्याला शिक्षा केली जाईल, ही विल बी पनिश्ड. ही मिनिंग जुळत आहे मित्रांनो. बघा, त्याने माफी मागायलाच पाहिजे, त्याने माफी मागायलाच पाहिजे, नाहीतर त्याला काय होईल, शिक्षा होईल ना मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी ही जी मिनिंग आहे मित्रांनो, ऑर ही विल बी पनिश, ही मस्ट ॲपॉलजाइज ऑर ही विल बी पनिश, ही मिनिंग या ठिकाणी जुळतो मित्रांनो. त्यामुळे तिसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एरर तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायची आहे. सेंटेन्स बघा, इदर ऑफ टू, इदर म्हणा किंवा आयदर म्हणा. ओके, इदर ऑफ टू वेअर सपोज टू बी प्रेझेंट इन द ऑफिस. ओके, म्हणजे दोघांपैकी एकाला. ओके, वेअर सपोज टू बी म्हणजे अपेक्षित होते. प्रेझेंट इन द ऑफिस म्हणजे ऑफिसमध्ये प्रेझेंट राहणे अपेक्षित होते, अशी ओव्हरऑल मिनिंग निघेल. तर बघा, दोघांपैकी एकाला, तर एकासाठी काय येईल मित्रांनो, प्लुरल वर्ब येईल की सिंग्युलर. या ठिकाणी प्लुरल वर्ब आलेला आहे मित्रांनो. इथं काय पाहिजे होता, सिंग्युलर वर्ब पाहिजे होता. आणि जर तुम्ही बघितले तर ईदर. ओके, ईदर. त्यानंतर नीदर, त्यानंतर ईच, एव्हरीवन, यासोबत नेहमी कोणतं वर्ब येत असतं मित्रांनो, नेहमी सिंग्युलर वर्ब येत असतं. ओके, यासोबत नेहमी कोणतं वर्ब येत असतं, सिंग्युलर. ओके, सिंग्युलर वर्ब येत असतं, एकवचनी क्रियापद येत असतं. त्यामुळे या वेअरच्या जागी काय पाहिजे होता मित्रांनो, वॉज पाहिजे होता. ओके, तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी रिकामी जागेमध्ये तुम्हाला एक करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल करायचा आहे. ओके, बघा सेंटेन्स, आय कुड नॉट यूज हिज कार बिकॉज इट. त्यानंतर ब्लँक आहे आणि ब्लँकमध्ये 4 ऑप्शनपैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला भरायचा आहे. तर ओव्हरऑल मिनिंग काढून बघू. आय कुड नॉट यूज हिज कार म्हणजे मी त्याची कार वापरू शकलो नाही कारण इट
बघा मित्रांनो, या ठिकाणी इट हा कशासाठी आलेला आहे, कारसाठी आलेला आहे. ओके, म्हणजे या निर्जीव वस्तूसाठी हा इट आलेला आहे. आणि त्यानंतर काय आहे मित्रांनो, क्रिया आहे. बघा, रिपेअरिंग. ओके, म्हणजे नक्कीच या ठिकाणी कशाचं स्ट्रक्चर असेल मित्रांनो, पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर असेल. ओके, बघा या ठिकाणी जर सब्जेक्ट निर्जीव असेल, सब्जेक्ट जर निर्जीव असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी पॅसिव्ह सेंटेन्स असण्याची शक्यता असू शकते. ओके, कारण या ठिकाणी इट आलेला आहे, निर्जीव सब्जेक्ट आलेला आहे आणि समोर काय आहे, क्रिया आहे. ओके, रिपेअरची क्रिया आहे. रिपेअर म्हणजे दुरुस्त दुरुस्त करण्याची क्रिया आलेली आहे. तर जर आपण चौथा ऑप्शन जर बघितला, इट वॉज रिपेअरिंग, हा कशाचं स्ट्रक्चर होईल मित्रांनो, ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर होईल, ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर होईल. तर इट वॉज रिपेअरिंग म्हणजे ती कार स्वतःला रिपेअरिंग करत आहे असं होईल मित्रांनो. तर कार स्वतःला रिपेअर करू शकते का मित्रांनो, ती कार स्वतःला रिपेअर करू शकत नाही. त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन जर बघितलं, हॅड बीन रिपेअर्ड, म्हणजे ती कार ऑलरेडी काय झाली होती, रिपेअर झालेली होती, म्हणजे दुरुस्त झाली होती. जर दुरुस्त झाली असेल मित्रांनो, तर हा म्हणजे मी ती कार वापरू शकलो असतो ना मित्रांनो, पण या ठिकाणी काय अर्थ निघत आहे, मी ती कार वापरू शकलो नाही. ओके, तर हा ऑप्शन पण या ठिकाणी येणार नाही मित्रांनो. या ठिकाणी कार पूर्णपणे दुरुस्त झालेली असं या ठिकाणी मिनिंग निघेल. आणि दुरुस्त झाली असेल तर त्या ठिकाणी तो कार वापरू शकला नसता का मित्रांनो, वापरू शकला असता. त्यामुळे हा ऑप्शन पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, या ठिकाणी पहिला ऑप्शन जर बघितलं, वॉज हॅव्हिंग रिपेअर्ड, तर पॅसिव्हमध्ये असं स्ट्रक्चर बनत नाही मित्रांनो. त्यामुळे हा पण ऑप्शन काय होईल, कॅन्सल होईल. तर कोणता ऑप्शन असेल मित्रांनो, वॉज बीइंग रिपेअर्ड, म्हणजे ती जी रिपेअर होण्याची क्रिया कशी होती मित्रांनो, चालू होती. त्यामुळे ती कार रिपेअर केली जात होती, त्यामुळे तो वापरू शकला नाही असं या ठिकाणी मिनिंग निघतं. त्यामुळे दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँकमध्ये तुम्हाला काय भरायचं आहे, वर्ब फिल करायचं आहे. 350 रन्स म्हणजे 350 रन, क्वाईट अ डिसंट स्कोर. 350 रन्स क्वाईट अ डिसंट स्कोर म्हणजे 350 रन हे कसं आहे, एक चांगला स्कोर आहे असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं. अ डिसंट स्कोर, या ठिकाणी हा आर्टिकल यूज, म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो आर्टिकल आहे हा आर्टिकल आपण नेहमी सिंग्युलर गोष्टीसाठी यूज करत असतो. ओके, हा आर्टिकल आणि ॲन हे दोन्ही आर्टिकल आपण सिंग्युलर गोष्टीसाठी यूज करत असतो मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच कोणतं वर्ब यायला पाहिजे मित्रांनो, इज हे वर्ब यायला पाहिजे. आणि जेव्हा कधी मित्रांनो जसं 350 रन्स किंवा 100 रुपीज, ओके, या ठिकाणी हे 100 रुपीज काय दर्शवते मित्रांनो, समूह दर्शवते. ओके, एका संख्येचा समूह दर्शवत असतो. आणि जेव्हा एका संख्येचा समूह दर्शवत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं वर्ब घ्यायचं आहे, सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. ओके, जेव्हा एखादी संख्या एखादा संपूर्ण समूह दर्शवत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय घ्यायचं असते, त्यावेळेस तुम्हाला सिंग्युलर वर्ब घ्यायचं असतं. बघा, 100 रुपीज इज नॉट इनफ असं पण म्हणू शकतो. या रुपीजसाठी इज घेता येईल आपल्याला. ओके, आर घेता येणार नाही. जरी या ठिकाणी यस लागलेलं असलं, या ठिकाणी यस लागलेलं असतं 350 रन्स, तरी आपण या ठिकाणी आर घेणार नाही मित्रांनो, कारण हा एक संख्येचा समूह आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सिंग्युलर वर्ब घ्यावा लागेल. ओके, म्हणून या ठिकाणी पहिला ऑप्शन करेक्ट असेल. ओके, 100 रुपीज इज नॉट इनफ. ओके, म्हणून पहिला ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, यामध्ये तुम्हाला पॅसिव्हचं करेक्ट स्ट्रक्चर असणारा ऑप्शन शोधायचा आहे. आणि पॅसिव्हचं स्ट्रक्चर शोधण्यासाठी आधी सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे ते बघा. तर या ठिकाणी सेंटेन्स शोधण्यासाठी म्हणजे टेन्स शोधण्यासाठी आपण वर्ब बघतो. ओके, हॅव प्लस रिपेअर्ड आलेला आहे या ठिकाणी, म्हणजे हॅव प्लस काय आलेला आहे, V3 आलेला आहे. तर हा ॲक्टिव्ह व्हॉइसचा कोणता टेन्स असेल मित्रांनो, तर हा कोणता असेल, प्रेझेंट परफेक्ट. ओके, प्रेझेंट परफेक्ट हॅव किंवा हॅज प्लस V3 येत असेल तर त्या ठिकाणी काय असेल, प्रेझेंट परफेक्ट असेल. ओके, प्रेझेंट परफेक्ट. तर प्रेझेंट परफेक्टचं पॅसिव्हचं स्ट्रक्चर कसं असतं मित्रांनो, सब्जेक्टनुसार तुम्हाला हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर बीन जोडायचं आहे, बीन, आणि त्यानंतर V3. ओके, तर बघा हा स्ट्रक्चर तुम्हाला कुठे मिळतं मित्रांनो, हॅव बीन V3 किंवा हॅज बीन V3. बघा या ठिकाणी हॅज बीन V3 आलेला आहे आणि हॅव बीन V3 पण आलेला आहे. त्यानंतर हॅव रिपेअर्ड हा या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर इज रिपेअर्ड हा पण या ठिकाणी येणार नाही. तर यापैकी कोणतं येईल मित्रांनो, तर द लोन हा काय मित्रांनो, सिंग्युलर आहे. द लोन हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लुरल वर्ब येईल का मित्रांनो, प्लुरल वर्ब येणार नाही. तर आपल्याला सिंग्युलर वर्ब घ्यावं लागेल. ओके, त्यामुळे या ठिकाणी तिसरा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा,
करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स असलेलं अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेलं आहे ते डायरेक्ट स्पीचचं आहे. तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचचं ऑप्शनमधून एक करेक्ट असलेलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सेंटेन्स जर बघितलं तर माय फ्रेंड सेड हॅलो व्हॉट आर यू डुईंग हिअर. सेंटेन्स बघितलं तर या ठिकाणी सेंटेन्सचे दोन भाग असल्याचे दिसून येते. एक तर त्याने हॅलो पण म्हटलं आहे आणि दुसऱ्यांदा त्याने क्वेश्चन पण विचारलेला आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी अभिवादन पण केलं आहे. ओके, अभिवादन पण केलं आहे आणि दुसऱ्यांदा काय केलेले आहे, प्रश्न पण विचारलेला आहे. ओके, म्हणजेच या वाक्यात किती क्रिया आहेत मित्रांनो, किती क्रिया आहेत तर त्या 2 क्रिया आहेत. ओके, आणि जेव्हा कधी 2 क्रिया असतील तर त्यावेळेस आपल्याला 2 रिपोर्टेड वर्ब पण घ्यावे लागतात. ओके, एक अभिवादनासाठी रिपोर्टेड वर्ब घ्यावा लागेल आणि दुसरा प्रश्नासाठी रिपोर्टेड वर्ब घ्यावा लागेल. ओके, तर अभिवादन म्हणजेच जसं की हॅलो, हॅलो किंवा हाय. ओके, हॅलो किंवा हायसाठी आपण काय यूज करतो मित्रांनो, ग्रीटेड यूज करतो. ओके, ग्रीटेड, ग्रीटेड. आणि त्यानंतर जर कॉंग्रॅच्युलेशन असेल, विश असेल तर त्यासाठी काय यूज करतो मित्रांनो, म्हणजे गुड मॉर्निंग, कॉंग्रॅच्युलेशनसाठी विश यूज करत असतो. त्यामुळे हा चौथा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. ओके, हॅलो किंवा हायसाठी आपण ग्रीटेड यूज करतो आणि प्रश्नासाठी काय यूज करतो मित्रांनो, प्रश्नासाठी आपण आस्क यूज करतो. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहेत तुम्हाला. इथे जर बघितलं मित्रांनो तर ही सेड हॅलो म्हणजे जसंच्या तसंच विचारलेलं आहे, म्हणजे जसंच्या तसंच इथं आलेलं आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. ओके, माय फ्रेंड सेड मी टू हॅलो हा पण या ठिकाणी येणार नाही मित्रांनो. तर काय येईल, माय फ्रेंड ग्रीटेड मी. ओके, आणि अँडने हे दोन्ही रिपोर्टेड वर्ब जोडलेले आहेत, ग्रीटेड मी आणि आस्क मी व्हॉट आय वॉज डुईंग देअर. ओके, त्यामुळे दुसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. आणि पुन्हा जर बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जेव्हा प्रश्न येतो आणि प्रश्नाचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करा म्हणतं तेव्हा या ठिकाणी आर आधी घ्यायचं की यू आधी घ्यायचं यात कन्फ्युजन असतं मित्रांनो. तर हे कन्फ्युजन बघा दूर करतो मी. जेव्हा कधी तुम्हाला WH वर्डवाला क्वेश्चन येईल तर WH वर्ड जसंच्या तसं लिहून घ्यायचं. ओके, जसंच्या तसं WH वर्ड लिहायचं आणि त्यानंतर जो सेंटेन्सचा जनरल स्ट्रक्चर असतो मित्रांनो, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टवाला, तर हा स्ट्रक्चर समोर तुम्हाला फॉलो करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल मित्रांनो, यू आधी घ्यावा लागेल, म्हणजे यूसाठी आपण काय घेणार, आय घेणार. ओके, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट, असं स्ट्रक्चर घ्यायचं आहे मित्रांनो. WH वर्ड नंतर तुम्हाला सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर यूज करायचं आहे, तेव्हाच त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच तयार होईल. ओके, नेक्स्ट बघा, पुन्हा तुम्हाला रिकामी जागेत एक करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल करायचा आहे. या ठिकाणी एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पण या ठिकाणी दिलेलं आहे आणि उत्तरात रिकामी जागा ही या रिकामी जागेत आपल्याला करेक्ट ऑप्शन फिल करायचा आहे. तर हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग असं या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे. ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर काय होईल की तो किती वेळापासून झोपलेला आहे. ओके, तो किती वेळापासून झोपलेला आहे असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर काय मिळालेलं आहे, फॉर 2 hours. ओके, म्हणजे 2 तासापासून तो काय आहे, झोपलेला आहे या ठिकाणी, म्हणजे आताही तो झोपलेला आहे. बघा मित्रांनो, जर एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली असेल आणि आताही जर ती सुरूच असेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कोणता टेन्स यूज करतो मित्रांनो, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर त्या ठिकाणी कोणता टेन्स लागत असतं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे सब्जेक्ट आणि सब्जेक्टनुसार आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर बीन आणि त्यानंतर काय मित्रांनो, व्ही प्लस ING. ओके, तर हा स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी बनवावा लागेल. ओके, तर हा स्ट्रक्चर कुठं भेटते मित्रांनो, बघा सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब पण काय पाहिजे मित्रांनो, सिंग्युलर. या ठिकाणी हॅज सिंग्युलर आहे, त्यानंतर बीन पण आहे आणि त्यानंतर V4 पण आहे. ओके, तर या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, पुन्हा तुम्हाला ब्लँकमध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल करायचा आहे. दिस डॉक्युमेंट ब्लँक बाय 2 person. बाय दिसल्याबरोबर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हा सेंटेन्स कशाचा असेल, पॅसिव्हचा असेल. ओके, पॅसिव्ह. ओके, तर आपल्याला ऑप्शनमधून पॅसिव्हचंच स्ट्रक्चर शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी हॅज साईन हा कसा आहे, ॲक्टिव्हचा स्ट्रक्चर आहे प्रेझेंट परफेक्टचा, त्यामुळे हा या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जर बघितलं हॅड बीन साईन, पॅसिव्हच्या स्ट्रक्चरमध्ये काय पाहिजे होतं, इथं V3 पाहिजे होतं, त्यामुळे हा पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी वॉज सायनिंग आहे, हा पण ॲक्टिव्हचा स्ट्रक्चर आहे मित्रांनो, पास्ट कंटिन्युअसचं. ओके, त्यामुळे हा पण या ठिकाणी येणार नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी वॉज प्लस V3 आलेला आहे, त्यामुळे हा सिम्पल पास्टचं पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. ओके, सिम्पल पास्टचं पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे, त्यामुळे या ठिकाणी दिस डॉक्युमेंट वॉज साईन बाय 2 person असं या ठिकाणी सेंटेन्स बनेल, म्हणून तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर जर बघितलं तर हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच आर देअर इन इंग्लिश लँग्वेज, हा सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो.
याचं उत्तर सांगण्याची गरज नाही, हा उत्तर तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट बघा, करेक्ट पंच्युएशन मार्क तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहेत. बघा सेंटेन्स व्हॉट अ टॉल बॉय यू हॅव बिकम शी सेड. ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर काय होईल, ती म्हणाली की तू किती उंच मुलगा झाला आहेस किंवा बनला आहेस. ओके, तू किती उंच मुलगा बनला आहेस असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर या ठिकाणी एक आश्चर्य आहे आणि या ठिकाणी कोणतं सेंटेन्स असेल, हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल. कारण व्हॉट अ किंवा हाऊने आपण कोणतं सेंटेन्स दर्शवत असतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स दर्शवत असतो. तर ऑप्शनमध्ये बघा कुठं एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनला आहे. या ठिकाणी क्वेश्चन आहे मित्रांनो, तर क्वेश्चन आहे तर हा ऑप्शन येणारच नाही. त्यानंतर पुन्हा बघा या ठिकाणी पण क्वेश्चन आहे. ओके, एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क येत नाही, त्यामुळे हा पण या ठिकाणी कॅन्सल होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी एक्सक्लामेशन मार्क्स आहे का, इथं एक्सक्लामेशन मार्क्स दिलेला नाही, त्यामुळे हा पण चुकीचा असेल. तर कोणतं ऑप्शन बरोबर असेल मित्रांनो, हे तिसरं. तर बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसं इन्व्हर्टेड कॉमामध्ये असेल आणि या ठिकाणी व्हॉट असल्यामुळे आपल्याला एक्सक्लामेशन मार्क्स पण या ठिकाणी द्यावा लागेल. ओके, त्यानंतर शेवटी फुल स्टॉप, म्हणून तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी पुन्हा तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल करायचं आहे. चिल्ड्रेन नॉट इट चॉकलेट्स. ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर मुलांनी चॉकलेट्स खाऊ नये असं या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजे खाऊ नये म्हणजेच एक प्रकारे काय आहे, सल्ला आहे. तर ऑप्शन बघा, शाल फक्त दोन स्थितीत यूज होतो मित्रांनो, फ्युचर टेन्समध्ये आय किंवा विलच्या समोर. ओके, विलच्या समोर, पण या ठिकाणी चिल्ड्रन आहे. ओके, हे जर दोन सब्जेक्ट असतील मित्रांनो तर शालचा उपयोग होत असतो, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर विल, या ठिकाणी फ्युचर टेन्स काही दिसते का मित्रांनो, फ्युचर टेन्स पण दिसत नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर वूड, विनंती आहे का मित्रांनो, या ठिकाणी विनंती केली आहे का, विनंती पण नाही, त्यामुळे ही पण मॉडेल ऑक्झिलरी येणार नाही. त्यानंतर शूड आहे मित्रांनो, शूड हा कशासाठी यूज करतो आपण, सल्ला देण्यासाठी. ओके, की मुलांना चॉकलेट नाही खायला पाहिजे असं या ठिकाणी सल्ला आहे, त्यामुळे तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. द बँक फंक्शन्स म्हणजे बँकेचे कार्य 10 AM पासून किती 5 PM पर्यंत असते. म्हणजे बँकेचे कार्य कितीपासून कितीपर्यंत असते असे या ठिकाणी दर्शवायचं आहे, 10 AM पासून 5 PM पर्यंत. तर बघा ऑप्शन बघा, बिटवीन आणि अँड. बिटवीन आणि अँड एखादा ठिकाण शोधण्यासाठी असतं मित्रांनो, म्हणजे ठिकाण दाखवण्यासाठी असतं, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार का, नाही. या ठिकाणी कार्य आहे. ओके, बँकेचे कार्य म्हणजे बँक कोणत्या कालावधीत सुरू राहील हे या ठिकाणी दाखवले आहे. तर बिटवीन आणि अँड, बिटवीन अँडचा उपयोग आपण एखादा ठिकाण वस्तू दाखवण्यासाठी करतो, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बिटवीन टू, हा बिटवीन सोबत टू येत नाही मित्रांनो, बिटवीन सोबत अँड येत असतं, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल आउट होईल. त्यानंतर ॲट बघा, ॲट हा फक्त एकच टाईम दाखवण्यासाठी करत असतो आपण, ॲटचा यूज आपण एकच टाईम दर्शवण्यासाठी करत असतो, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. तर काय येईल मित्रांनो, फ्रॉम टू, म्हणजे द बँक फंक्शन्स फ्रॉम 10 AM टू 5 PM असं या ठिकाणी करेक्ट उत्तर बनेल, करेक्ट सेंटेन्स बनेल, त्यामुळे तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी पण तुम्हाला वर्ब फिल करायचं आहे ब्लँकमध्ये. तर बघा, माय फादर ब्लँक मेनी फ्रेंड्स. ओके, तर माझ्या वडिलाचे खूप सारे फ्रेंड आहेत असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, माय फादर हा काय आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यामुळे सिंग्युलर वर्ब पण यायला पाहिजे. सिंग्युलर हॅव आहे का मित्रांनो, हॅव सिंग्युलर म्हणजे वर्ब आहे का, सिंग्युलर वर्ब नाही, त्यामुळे हा कॅन्सल होईल. त्यानंतर बघा हॅज, तर माय फादर हॅज, हा फादर सिंग्युलर असल्यामुळे आपण हॅज पण सिंग्युलर वर्ब घेणार, त्यामुळे हॅज या ठिकाणी बरोबर आहेत. आणि हॅज हा काय करत असतं, स्वामित्व दर्शवण्याचं काम करत असतं, म्हणजे माझ्या वडिलाकडे खूप सारे फ्रेंड आहेत असं या ठिकाणी करेक्ट मिनिंग निघेल. ओके, म्हणून दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, चेंज इंटू द कंपॅरेटिव्ह डिग्री, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला हा सेंटेन्स चेंज करायचा आहे. तर बघा ऑप्शनमध्ये कंपॅरेटिव्हमध्ये काय असते मित्रांनो, ER. ओके, ER नंतर काय येत असते, दॅन. तर बघा ER म्हणजे हा कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असेल या ठिकाणी, आणि त्यानंतर काय येत असेल मित्रांनो, दॅन येत असेल. तर बघा कुठं हे मिळेल तुम्हाला, तर ॲज ग्रेट ॲज, इथं पॉझिटिव्ह डिग्री आहे मित्रांनो, हे ऑप्शन येणार का, नाही येणार. त्यानंतर द ग्रेटेस्ट आहे, सुपरलेटिव्ह डिग्री बनत आहे, हा पण ऑप्शन येणार नाही. त्यानंतर इज द बेस्ट इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट, हा पण या ठिकाणी सुपरलेटिव्हचा एक्झाम्पल आहे मित्रांनो, हा पण येणार नाही. तर या ठिकाणी बघा ER प्लस दॅन. ओके, तर ER आणि दॅन असल्यावर आपण कोणता डिग्री आहे म्हणून समजत असतो, तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री आहे म्हणून समजत असतो. म्हणून या ठिकाणी तुमचं ओनली D वाला तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, ब्रॅकेटमध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला त्या ठिकाणी चेंजेस करायचे आहेत. तर ब्रॅकेटमध्ये काय आहे मित्रांनो, रिमूव्ह टूला आपल्याला काढायचं आहे. जेव्हा कधी रिमूव्ह टूचं उदाहरण येईल मित्रांनो, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, पहिल्या टूला काढून त्या ठिकाणी सो लिहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टूला काढून त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, दॅट लिहायचं आहे. आणि त्यानंतरचं सेंटेन्स जे आहे मित्रांनो ते निगेटिव्ह बनवायचं आहे. तर बघा कुठं तुम्हाला दिसतंय, ही इज सो पुअर दॅट, त्यानंतर दॅट ही कॅन नॉट बाय अ रेडिओ असं या ठिकाणी बनेल.
तर बघा हा स्ट्रक्चर कुठे मिळेल तुम्हाला, तर कुठे मिळेल तर पहिल्याच ऑप्शनमध्ये. ही इज सो पुअर. सो घेतला आहे मित्रांनो या टूच्या जागी, त्यानंतर दॅटच्या जागी म्हणजे या टूच्या जागी काय घेतलेलं आहे, दॅट घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सेंटेन्स निगेटिव्ह, समोरचा क्लॉज निगेटिव्ह केलेला आहे, त्यामुळे हा करेक्ट पहिला ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी 15 क्वेश्चन डिस्कस केलेले आहे मित्रांनो, आणि आपण या ठिकाणी थांबत आहोत. पुढील 15 क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येणार आहोत. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच कमेंट करा. नक्कीच तुमच्यासाठी हा दुसरा पार्ट लवकरच घेऊन येणार. एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया नेक्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये. धन्यवाद.